brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. हिवरे बाजार आणि राळेगण सिद्धीनंतर अहिल्यानगर जिल्ह्याने आणखी एका आदर्श गावाची ओळख महाराष्ट्र राज्याला करून दिली आहे. नेवासा तालुक्यातील सौंदाळा या गावातून जात आता हद्दपार करण्यात आली आहे. सरपंच शरद आरगडे यांनी ग्रामसभेत मांडलेल्या ठरावाला गावकऱ्यांनी एकमताने संमती दिली. सौंदाळा गावात जात आणि धर्मावरून भेदभाव इथून पुढे आता अमान्य केले जाणार आहे, तर आंतरजातीय विवाह हे थाटात लावले जातील. याशिवाय सोशल मीडियावर तेढ पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई सुद्धा केली जाणार आहे. असा ठराव करणारं राज्यातील एकमेव गाव म्हणून सौंदाळा गावाची ओळख असणार आहे. सौंदाळा गावातील जातमुक्तीच्या निर्णयाचं राज्यभरातून अनेकांनी कौतुक केलंय. समाजातील रूढी, परंपरा आणि निष्ठुर नियमांना मुठमाती देण्याचा विचार सरपंच संतोष आरगडे यांच्या मनात होता. सामाजिक बदल म्हणून त्यांनी यापूर्वी गावात शिवीगाळ करण्यास बंदी आणि विधवा महिलांचे पुनर्विवाह असे अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले होते. आता जातमुक्तीचा निर्णय कसा घेतला गेला याबद्दल सरपंच शरद आरगडे यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. जात फक्त कागदापुरती मर्यादित असावी, ती माणुसकीत नसावी. माणुसकी फक्त वागण्यामध्ये माणुसकी दिसली पाहिजे, या हेतूने आम्ही खऱ्या अर्थाने त्या जातमुक्त गाव हे घोषित केलेलं आहे. आम्हाला गावामध्ये दैनंदिन जीवन जगताना कुठेही जातीची गरज भासत नाही. ग्रामीण भागामध्ये विविध जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक राहतात आणि हे सगळे जाती धर्माचे लोक एकमेकाचे कुटुंब वेगवेगळ्या जातीपातीच्या याच्यावर आर्थिक व्यवस्थेवर टिकून आहेत. आणि मग अशा वेळेला ज्यावेळेस एखाद्यावर अडचण येते, संकट येते, त्यावेळेला त्याची मदत करत असताना तो वेगळ्या जातीचा आहे मग मी जाणार नाही, किंवा मी वेगळ्या जातीचा म्हणून तो येईल का नाही, अशी शंका कुठे येत नाही. सगळे एकमेकाच्या मदतीला धावतात. असं सगळं चित्र असताना कुठंतरी अचानक निवडणूक लागली म्हणजे मग जात दिसते आणि ती जातीमध्ये वेगवेगळे गट पडतात. म्हणजे जातीचा विष एवढं भयानकपणे पेरलं गेलेलं आहे की पुढे चालून टोळी युद्ध नाही झालं म्हणजे बरं. मग अशा गोष्टी ज्यावेळेस लक्षात येतात त्यावेळेस असं वाटतं की बा उपचारापेक्षा प्रतिबंध बरा. या गोष्टी अगोदरच आपण होऊ नये याच्यासाठी आपण प्रतिबंध केला पाहिजे. आणि गाव प्रमुख म्हणून आपली ती जबाबदारी आहे. म्हणून आम्ही जातमुक्त गाव घोषित करण्यासाठी अगोदर ग्रामस्थांशी चर्चा केली आणि विशेष ग्रामसभा बोलवली. ग्रामसभेमध्ये फक्त तोच विषय ठेवला आणि लोकांनी पूर्णपणे एकमताने मंजुरी दिली, म्हणून आम्ही ते करू शकतो. ग्रामसभेत घेण्यात आलेल्या जातमुक्तीच्या निर्णयावर गावकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांना काय वाटतं, नवा निर्णय किंवा नियम कसा लागू केला जाईल, गावात पुरुषांच्या सोबतच महिलांनी सुद्धा या निर्णयावर रोखठोक प्रतिक्रिया दिल्या आहेत. आमच्या गावात तर जातीपातीचं काय राजकारण नाही आणि जातीपाती कधी भांडणं पण झाली नाही. परंतु बाहेरचं जे वातावरण आहे ते वातावरण आमच्या गावात येऊ नये, किंवा गावात जिथं जातीपातीचं जिथं भांडणं होऊ नये, एक प्रत्येकाने एक दुसऱ्याबरोबर येतो चांगलं वागावं. आणि मानवता हीच श्रेष्ठ आहे आणि माणूस हीच जात आहे, हे याला अनुसरून जो निर्णय घेतला तो चांगला आहे आणि तो माणसाने माणसासारखे वागावे, ते फायदेशीर आहेत. आता ग्रामपंचायत जो निर्णय घेतला, शिवीबंदीचा निर्णय घेतला, तो पण त्याचा फायदाच झाला. प्रत्येक माणूस येतो आज एक दुसरं बोलताना विचार करतो. संध्याकाळी जिथं मुलांसाठी जे भोंगा वाजवला जातो तो पण चांगला निर्णय. मोबाईल वापरायचा नाही, टीव्ही बघायची नाही, हे चांगले निर्णय आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीने घेतले तर ते आदर्श ठरते. हो, काही वेळ एकत्र होतं आणि त्याचा अंमलबजावणी पण करते सगळे लोक. 5 फेब्रुवारीला जो आमच्या ग्रामसभेमध्ये ठराव मांडला होता तो सर्व बहुमताने हे झाला, म्हणजे त्याला सर्वांनी बहुमताने मान्य केलेला आहे. आणि खरंच तो ठराव खूपच चांगला आहे, कारण की गावात चाललेली जातीभेद आणि त्याच्यामुळे होणारे दुष्परिणाम हे पुढच्या पिढीला खूपच घातक आहे. त्याच्यामुळे जो हा निर्णय आमच्या ग्रामपंचायतीने घेतलेला आहे तो खरंच खूप अभिमानास्पद आहे. याच्यामुळे यामागचा उद्देश असा आहे की गावामध्ये एकता आणि भेदभाव नष्ट होतील आणि सर्वांनी मिळून जर एकजुटीने गावात राहिले तर गावातील भांडणे तंटे खूपच नाहीसे होतील. तू त्या जातीचा, तुम्ही ह्या जातीचे, हे सर्व नष्ट होईल. आणि आम्ही पण इथून पुढे याचाच असाच प्रयत्न करणार आहोत की कोणत्याही जातीचे काही कार्यक्रम असो, सण असो, त्याच्यामध्ये आम्ही सर्व सहभागी होईल. त्यांना पण आमच्यामध्ये सहभागी करून घेणार आहे आणि आम्ही आमच्या मुलांना पण अशी शिकवण देणार आहोत का तुम्ही पण सर्व मुलांसोबत चांगलं राहायचं, कोणाला असं म्हणायचं नाही तू त्या जातीचा आहे, ह्या जातीचा आहे. सर्वांनी एकत्र मिळून मिसळून राहायचं आणि गावात काहीही तंटे होणार नाही याचा सर्वांनी. सरपंचांनी मांडलेला ठराव
आणि जातमुक्तीसाठी गावकऱ्यांचा आग्रह यातून नवा ठराव कसा आकाराला आला, आता यापुढे सामाजिक बदलांची अंमलबजावणी कशी होणार याची माहिती सौंदाळ्याच्या ग्रामसेवक प्रतिभा पिसोटे यांनी दिली आहे. ग्रामसभा 5/2/2026 रोजी घेण्यात आली. त्याच्यामध्ये जातमुक्त गाव या विषयावरती चर्चा करण्यात आली. त्यामध्ये भारतीय संविधानाने ठरवून दिलेले समता, बंधुत्व किंवा सामाजिक न्याय या घटकांवर आधारितच जे काही आहे त्यालाच आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जे जातीमध्ये तंटे भांडण वगैरे होतात त्याने पोलीस स्टेशन किंवा न्यायालयीन बाब निर्माण होते, तर ते होऊ नये यासाठी आम्ही जातमुक्त गाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गावापासून सुरुवात केली तर ती कुठेतरी देशापर्यंत जाते, यासाठी आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे. यावरती संविधानाने ठरवून दिलेल्या घटकांचाच आम्ही फक्त अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत आहोत. हो, याच्यामध्ये सोशल मीडिया किंवा याच्या संदर्भामध्ये जातीच्या गोष्टींवरती जर वाद किंवा चुकीचं कृत्य जर आम्हाला आढळलं तर आम्ही त्याच्यावरती कारवाई करतो. सौंदाळा गावाने घेतलेल्या नव्या निर्णयाचं शिवसेनेचे स्थानिक आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांनी स्वागत केलंय. नेवासा तालुक्यात सामाजिक तेढ कमी करण्यासाठी आणि असे निर्णय घेण्यासाठी नेहमी प्रोत्साहन देण्याची भूमिका आमदार लंगे यांनी मांडली आहे. पूर्ण राज्याला दिशादर्शक असा निर्णय आमच्या नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतने घेतलेला आहे. कास्ट फ्री विलेज, जातमुक्त गाव, म्हणजे एक पूर्वीच्या ज्या रूढी परंपरा चालत आलेल्या होत्या, आता त्याला नवीन पिढीनं तसा फाटा दिलेलाच आहे. परंतु जातमुक्त गाव करून समाजामध्ये एकोप्याचं त्या ठिकाणी वातावरण राहावं, सर्वांनी हातात हात घालून निवडणुकीपुरतं राजकारण आणि निवडणुकीनंतर समाजकारण करत असताना सर्वांनी हातात हात घालून प्रगतीकडे जावं, याच्यासाठी हे घेतलेले निर्णय आहे. त्यामध्ये सर्वांना समान न्याय त्या ठिकाणी आहे. सर्व मंदिरामध्ये सर्व जाती, सर्वांचा जो काही प्रमाणात जे जातीय मनामध्ये काही मंडळींच्या असतं तेढ असतो, तो निश्चितपणानं असे उपक्रम राबवल्यानं तो तेढ नाहीसा होणार आहे. आणि इतरही गावातील तरुणांना एक दिशादर्शक असा निर्णय हा जातमुक्त गावच्या माध्यमातून सौंदाळा ग्रामस्थांनी, विशेष करून सरपंच शरदराव आरगडे, त्यांचे सर्व सहकारी आणि ग्रामस्थांनी गावात ठराव करून घेतलेला आहे. त्यांचं अभिनंदन.